दलितांच्या आणि महारांच्या पोरींचं चरित्र खराब असतं असं मी नाही तर ते कोथरूड पोलीसवाले बोलतात। दलितांच्या आणि महारांच्या पोरींचे 50-50 बॉयफ्रेंड असतात असं मी नाही तर ते कोथरूड पोलीसवाले बोलतात। आणि याच दलितांना याच महारांच्या पोरींना पायाखाली ठेचून मारलं पाहिजे असं मी नाही तर ते कोथरूड पोलीसवाले बोलतात। इतकंच नव्हे तर पोलीस स्टेशन मध्ये दलितांच्या पोरांची बसायची लायकी नाही असं स्पष्ट म्हणणं कोथरूड पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांचं आहे। आणि हे सर्व 21व्या शतकामध्ये तुमच्या सर्वांच्या डोळ्यासमोर होतंय। हीच अतिशय दुःखाची गोष्ट आहे। आता ही जी घटना आहे ही मुळात छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे। तिथे एका माजी IPS पोलीस अधिकाऱ्याकडून त्यांच्या सुनेचा छळ सुरू असतो। त्यामुळे संभाजीनगर मध्ये वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ नये या भीतीपोटी ती बहीण जी आहे ती तिथून पुण्यामध्ये येते। पुण्यामध्ये आल्यानंतर काही सामाजिक कार्यकर्त्यांची ती मदत घेते आणि ते महिला सामाजिक कार्यकर्ते त्या मुलीला त्यांच्या एका फ्रेंडच्या रूमवरती ठेवतात। मग ते जे माजी IPS अधिकारी आहेत ते आपले कॉन्टॅक्ट वापरतात आणि मग संभाजीनगरवरून एक पोलिसांची एक फलटण पुण्यामध्ये येते। पुण्यामध्ये कोथरूड पोलिसांची मदत घेतात। 2 टीमा त्या मुलींच्या रूमवरती पोहोचतात। त्या मुलींच्या रूममध्ये घुसून तिथे शोध मोहीम सुरू करतात। त्यांच्या पर्सनल कपड्यांना हात लावतात, त्यांच्या वॉशरूम मध्ये जातात, त्यांचे किचन चेक करतात। इतकंच नव्हे तर कोणतंही परमिशन नसताना ते पोलीस अधिकारी त्या मुलींचे फोन जप्त करतात, त्यांचे पर्सनल चॅट वाचतात, त्यांची गॅलरी ओपन करतात। त्या गॅलरीमध्ये त्यांना शॉर्ट्स कपड्यांवरती त्या मुलींचे फोटो दिसतात आणि त्याच्यावरून त्या मुलींवरती ते अभद्र टिप्पणी करतात की तुम्ही। आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी की त्या मुलींच्या आडनावावरून ती मुलगी कोणत्या जातीची आहे हे ते शोधून काढतात आणि मग त्या मुलीला बोलतात की महार जातीच्या मुली किंवा दलित समाजाच्या मुली त्या पुण्यामध्ये येऊन 50-50 बॉयफ्रेंड फिरवतात। तुमच्या मुलांना पायाखाली ठेचलं पाहिजे। तुमच्या मुलींची शिक्षणाची किंवा कोणत्याच गोष्टी करायची लायकी नाहीये असं सुद्धा ते पोलीस अधिकारी त्या मुलींना बोलतात। आणि धक्कादायक गोष्ट अजून एक अशी की त्या पोलिसांच्या टीम मध्ये 2-3 महिला पोलीस निरीक्षक सुद्धा असतात। त्यामधील एक महिला निरीक्षकांना ज्यांचं नाव प्रेमा पाटील असतं त्यांना त्या मुली विचारतात की मॅडम तुम्ही हे जे काही करता हे कायद्यामध्ये बसत नाहीये। तुमच्याकडे सर्च वॉरंट नाहीये, तुमच्याकडे FIR दर्ज नाहीये, तुम्ही असं करू शकत नाही। तरी सुद्धा ती प्रेमा पाटील ज्या होत्या ते त्या मुलींना बोलतात की तुमचा हाच जो ॲटिट्यूड आहे तो एके दिवशी तुमचाच रस्त्यावरती मर्डर करेल। याचा अर्थ काय? म्हणजे जर एखाद्या सामान्य माणसांनी महिलेनी पोलिसांना कायदा काय आहे याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला तर ते पोलीस अधिकारी त्यांना त्यांच्या खून होईल अशी धमकी देऊ शकतात का? म्हणजे कुठे चाललाय आपला महाराष्ट्र, कुठे चाललाय आपला देश? मग पुढे काय होतं? त्या महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर त्या टीम मधील काही जे पुरुष पोलीस अधिकारी आहेत त्या महिलांवरती अभद्र टिप्पणी करतात, त्यांना स्पर्श करतात, तरी सुद्धा ते महिला पोलीस अधिकारी काहीच बोलत नाही। मग सकाळी 11 वाजता त्या मुलींना ते उचलतात, कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये आणतात आणि फक्त ती मुलगी दलित समाजाची आहे म्हणून त्या मुलीला तब्बल 6 तास उभं करून ठेवतात। विचार करा, म्हणजे 21व्या शतकामध्ये पुण्यामध्ये पोलिसांच्या ऑफिसमध्ये अशा घटना घडतायत। अजून सुद्धा जातीवाद किती पसरला आपल्या लोकांमध्ये याची जाणीव तुम्हाला झालीच पाहिजे। आपल्याला जातीमध्ये डिवाइड व्हायचं नाहीये, आपल्याला जातीमध्ये भांडायचं नाहीये। आपण जर एक राहिलो तर आपला अखंड भारत होईल या मताचे आपण असणं गरजेचं आहोत। तो विषय आता बाजूला सोडा, आता मोठा आपण बघायला जातो पण आपले हे बिंडोक पोलीसवाले किंवा हे बिंडोक माणसं या छोट्या छोट्या जातीच्या मुद्द्यावरून लोकांना डिवाइड करतात। मग त्या मुलींना 6 तास त्या पोलीस स्टेशन मध्ये उभं ठेवल्यानंतर त्यांची दिवसभर रात्रभर चौकशी
केल्यानंतर कोथरूड पोलीस स्टेशन, मग विश्रांतवाडी पोलीस स्टेशन, नंतर मग सीपी ऑफिस, असं त्या मुलींना फिरवल्यानंतर रात्री 11 वाजता त्यातील एका मुलीला ते रस्त्यावरती सोडतात. म्हणजे विचार करा, पोलीस जे सामान्य माणसांच्या सुरक्षतेसाठी आहे, त्या पोलिसांनी 2-3 सेकंद सुद्धा त्या मुलीच्या संरक्षणाचा विचार केला नाही. रात्री 11-12 वाजता त्या मुलीला रस्त्यावरती सोडतात. जर तिला काय झालं असतं तर त्याची जबाबदारी कोणी घेतली असती. असं हे पूर्ण प्रकरण. मग आता मग आता याच्यावर मग आता याच्यावरती कायदा काय बोलतो? पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा एखाद्या तालुक्यातून किंवा जिल्ह्यातून एखादी पोलीस टीम दुसऱ्या जिल्ह्यामध्ये येते, तेव्हा सीपी ऑफिस मधून एक करस्पॉन्डन्स लेटर निघतं. ते लेटर सुद्धा यांच्याकडे नव्हतं. यांच्याकडे एफआयआर नव्हती, तर तुम्ही कोणत्या बेसिसवरती त्या मुलींच्या रूममध्ये सर्च ऑपरेशन सुरू केलं? जर एफआयआर नव्हती तर तुम्ही कोणत्या बेसिसवरती त्या मुलींचे फोन जप्त केलात? हे असे काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं पोलिसांकडे नाहीयेत. नंतर ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरते. मग सुजात आंबेडकर जे असो किंवा अंजली आंबेडकर असो किंवा इतर सामाजिक कार्यकर्ते, वकील असो किंवा राहुल पवार जे असो किंवा सुप्रिया सुले जे असो, यांच्यापर्यंत ही बातमी पसरते. सर्वजण एफ आय आर दर्ज करण्याची किंवा नोंदणी करण्याची मागणी करतात. पण पोलीसवाल्यांचं जरा उलटच चालू आहे. पोलीसवाल्यांचं उत्तर एकच येतं की आधी आम्ही चौकशी करू, मुली ज्या बोलतायत तसं झालंय की नाही याची चौकशी केल्यानंतर आम्ही एफ-आय-आर करू. याचा अर्थ काय? कायद्यामध्ये स्पष्ट लिहिलंय, आधी एफ-आय-आर होईल आणि मग एफ-आय-आरच्या आधारे चौकशी होईल. पण या प्रकरणामध्ये अॅट्रॉसिटीची एफ-आय-आर सुद्धा पोलीस नोंदणी करून घेत नाहीयेत. मला एक प्रश्न पडतो, महाराष्ट्रामध्ये इतके प्रकरण होतात, प्रकरण मुख्यमंत्र्यांपर्यंत जातात, त्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री काही पोलिसांना निलंबित करतात. मग तरी सुद्धा पोलिसांची हिंमत का वाढत चालली? पोलिसांना आपली नोकरी जाण्याची भीती का वाटत नाही? हा एक मला प्रश्न पडलाय. याच्यावर तुमचं मत काय? पोलिसांना त्यांची नोकरी जाण्याची भीती का वाटत नाही? याच्यावर तुमची कमेंट मला खाली करून सांगा. मी त्याला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेन. आणि दुसरी गोष्ट अशी की आता आपण जातीवरती येऊया. बघा, जेव्हा जेव्हा मोदी सरकारकडून अखंड भारत किंवा हिंदू राष्ट्राची एक विचारधारा पसरवली जाते, त्यावर त्या महार जाती धर्मातील किंवा त्या दलित समाजातील लोक स्पष्टपणे त्याचा पाठपुरावा करतात. त्याला एक एक आपलं सपोर्ट देतात. ते जेव्हा सपोर्ट देतात तेव्हा ते असं जातीमध्ये आम्ही ह्या जातीचे, आम्ही त्या जातीचे असा विचार करत नाही. पण तरी सुद्धा ज्यांना किंमत नाही अशी लोक ह्या माणसांना जाती जातीमध्ये डिवाइड करतात. आणि मग होतं ते, मी ह्या जातीचा, मी त्या जातीचा, माझी जात वरची, तुझी जात खालची, आणि आपण ह्याच जातीमध्ये भांडतो. आणि मग काय होतं? मग पुलवामा हल्ला होतो. मग तिकडनं पाकिस्तान मधून आतंकवादी येतात, तुमचा धर्म विचारून, धर्म विचारून तुमच्या डोक्यामध्ये गोली झाडतात. तू कोणत्या जातीचा आहे, तू कोणत्या धर्माचा आहे, तू 96 आहेस की तू क्षत्रिय आहेस, की तू ब्राह्मण आहेस, की तू खालच्या जातीचा आहेस, हे ते विचारत बसत नाही. ते फक्त धर्म विचारतात आणि मग गोळी झाडतात. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की या बिंडोक हिंदू समाजातील लोकांना इतकं सुद्धा कळत नाही की आपण एकजूट राहू तर सेफ राहू. बटेंगे तो कटेंगे ही विचारधारा या बिंडोक लोकांच्या डोक्यात घुसत नाही आणि अजून सुद्धा मूर्ख कुत्र्यासारखे जातीमध्ये भांडत बसतात. म्हणजे इतका संताप होतो ना, इतकं करून सुद्धा हे जातीमध्ये भांडतात. आणि ते दुसऱ्या धर्माची माणसं आपल्याला ते जाती वगैरे विचारत बसत नाही, फक्त गोळ्या झाडतात. हो, जरा सुधरा हो. तुम्हाला तुमची लाज वाटली पाहिजे जातीमध्ये भांडण्याच्या अगोदर. आता काय बोलत नाही. मग पुढे आता ही गोष्ट पसरली, सुजातजी आंबेडकर, अंजली आंबेडकरजी तिकडे पोहोचलायत, एफ-आय-आर करण्याची मागणी करतायत, एफ-आय-आर दर्ज करून घेत नाहीयेत. त्यांनी मागणी उचलून धरली की जोपर्यंत एफ-आय-आर होत नाहीये आम्ही सीपी ऑफिस सोडणार नाहीये. आता अशी ही घटना घडली आहे. आता
हे बघण्यासारखं आहे की पोलीस FIR दर्ज करतील की नाही. आता FIR दर्ज केल्यानंतर जे कोणी दोषी पोलीस अधिकारी आहेत, ज्यांनी FIR नसताना किंवा सर्च वॉरंट नसताना मुलींचा फोन जप्त केला, त्यांच्या रूममध्ये जाऊन त्यांची तपासणी केली, त्यांच्यावरती काय कारवाई होईल हे बघण्यासारखं आहे. तर मित्रांनो, याच्यावरती जे काही अपडेट येईल मी YouTubeवरती पोस्ट करून तुम्हाला सांगेलच किंवा एक नवीन व्हिडिओ बनवेलच. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर येणाऱ्या अनेक व्हिडिओज डायरेक्ट तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही माझ्या सर्व व्हिडिओज बघू शकाल. त्यामुळे नम्रतेची विनंती आहे, व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईबचं बटन आहे ते पटकन दाबून घ्या आणि मित्राच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जय महाराष्ट्र.